कालच्या व्हिडिओ खाली एकच जास्त कमेंट होती की ताई कपडे शिवत जाऊ नको, चांगलं नसतं, बाळाला त्रास होतंय. तर माझं कसं म्हणणं आहे ताई की मी मोटर लावते, मोटर लावल्यावर नुसतं आपल्याला बसायचं काम असतं, आपल्याला कुठं पॅन्डल मारायचं काम असतं. जेव्हा आपण आहे ना मशीन पायीनं चालवतो ना तेव्हा आपल्याला त्रास होतोय किंवा बाळाला पण त्रास होऊ शकतो. आणि असं काहीच होत नाही, नुसतं आपल्याला बसून राहायचं असतं आणि त्याच्यामध्ये काहीच मला म्हणजे एवढं अवघड वाटत नाही म्हणून मी शिवते. आणि जास्त बसत नाही बरं का, मी माझेच ब्लाऊज शिवत असते, एखाद्या वेळेस बसते म्हणजे महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून. तर काय हरकत नाही, तेवढं आपण करू शकतो ना. आता भरपूर बायका अशा आहेत एवढे कामं करतात, आपण तर काहीच करत नाही. म्हणून मला असं वाटतं की आपले कामं आपणच करायला पाहिजे. सो पुढची रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आता सकाळचं जेवण माझं बनवून झालेलं होतं, पण राजवीरच्या टिफिनसाठी मला बटाट्याची भाजी करायची होती. आता त्याला ना मी जे भाजी केली होती सकाळची ते काय अजिबात चालत नाही, म्हणून एक बटाटा इथे घेतला, छान असं उभं कट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना मी काय टाकते माहिती का, लाल मिरची आणि धने, अजून जिरे नव्हते माझ्याकडे, तेवढे ना असे पाणी टाकून वाटण करून घेत असते आणि तेव्हा मी बटाट्यामध्ये टाकते. हळद मीठ टाकायचं आपल्याला आणि मस्त आपली भाजी तयार होते. आता मी न शेंगदाणे टाकून किंवा मसाले टाकून पण ही भाजी केली असती, पण माझ्या बाळाला ना अशीच आवडते आणि तो खूप आवडीनं खातो, चपातीसोबत तर एक नंबर लागते. म्हणून आहे ना मी अशा पद्धतीने नेहमी त्याला बनवून देत असते. तर इथे ना लगेच माझी भाजीसुद्धा तयार झाली होते, थोडंसं पाणी टाकलेलं लगेच शिजते. आणि त्याच्यानंतर राहिलेले कामंसुद्धा उरकून घ्यायचे होते. तर आंघोळ वगैरे सुद्धा माझी काढायची राहिली होती सकाळची, माझी खूप जास्त घाई होऊन जाते, सगळ्यांचं आवरून द्यावं लागतं, त्याच्यानंतर मी घरातले कामं आवरत असते. तर चला तर इथेच मी एंड करते, बाय.